नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपी फहीम खान यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। तसंच हा नागपूर महानगरपालिकेने या संदर्भात कारवाई केलेली आहे। महानगरपालिकेने फहीम यांना नोटीस जारी केली होती आणि हिंसाचार प्रकरणात फहीम खान दोषी आहे। तसंच संजय बाग मधील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू। काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही, आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही, हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे। तर फहीम खान कोण आहे पाहूया। नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य मास्टरमाइंड आहे फहीम खान। तर मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष नागपूर विभागाचा शहर अध्यक्ष आहे तो। तसंच 38 वर्षांचा फहीम खान याचं शिक्षण हे 10वी पर्यंत झालेलं आहे। राजकारणात प्रवेश त्यानं केला होता या माध्यमातून। तसंच विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा तो उभा राहिला होता, मात्र त्याचा पराभव झाला। नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत तो उभा राहिला होता, मात्र फहीम याचा यात पराभव झाला होता। नागपूर हिंसाचारात 51 लोकांवर FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि FIRच्या यादीत फहीम खानचं सुद्धा नाव आहे। फहीम खानला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती।